7 भक्ती. भक्ती पहिलं बोधवचन आहे. द्रौपदीची अनन्यता खरी, तिची भक्ती फार श्रेष्ठ होती. द्रौपदीची अनन्यता खरी, तिची भक्ती फार श्रेष्ठ होती. 2 ज्याप्रमाणे सौभाग्यवती म्हटली की तिला नवरा असायचाच, त्याप्रमाणे भक्ती म्हटली की तेथे भगवंत असलाच पाहिजे. भगवंत हा भक्तीचा प्राण आहे. 3 देहबुद्धीत असणाऱ्या माणसाला सगुणांवाचून भक्ती करताच येणार नाही. 4 सर्व सृष्टी रामरूप दिसणे हेच भक्तीचे फळ आहे. सर्व सृष्टी रामरूप दिसणे हेच भक्तीचे फळ आहे. आता आपल्याला सर्व वेगळं दिसतं. मी वेगळा, भगवंत वेगळा, मी माझं आणि बाकीची लोक वेगळी, किंवा प्राणी पशु पक्षी आणि मानव हे वेगळे, हे दिसतं वेगळं. पण आपल्या संतांना सर्वत्र, अगदी सापामध्ये, किड्या मुंग्यांमध्ये, सर्व ठिकाणी त्यांना, चराचरामध्ये सर्वत्र त्यांना तेच तत्व भरून राहिलेलं साक्षात दिसत होतं. ती ऊर्जा, चैतन्य ते त्यांना दिसत होतं. त्याच्यामुळे सर्व सृष्टी रामरूप दिसणे हेच भक्तीचे फळ आहे. हेच भक्तीचे फळ आहे. 5 तालिमीत जाणारा आणि तालिमीत न जाणारा यांच्यामध्ये थोडा तरी फरक दिसायला पाहिजे. तालमीत जाणाऱ्याच्या शरीरावर थोडा तरी पीळ दिसायला हवा ना. तसेच जो भक्ती करतो त्याच्या वृत्तीमध्ये थोडा तरी फरक पडला पाहिजे. 6 भगवंताला सांगावे की भगवंता तुझी कृपा मजवर असू दे, आणि कृपा म्हणजे तुझे स्मरण मला अखंड राहू दे. यांतूनच त्याची भक्ती उत्पन्न होईल. भगवंताला सांगावे की भगवंता तुझी कृपा मजवर असू दे, आणि कृपा म्हणजे तुझे स्मरण मला अखंड राहू दे. यांतूनच त्याची भक्ती उत्पन्न होते. आता कृपेचं अजून एक सांगितलेलं आहे की कृपा होणं म्हणजे ती अजून एक आधी सांगितलंय की आपल्याला आपल्या चुका लक्षात येणं ही एक कृपा आहे. त्यानंतर आता सांगतायत की भगवंताचं स्मरण होणं ही कृपा आहे. अशी कृपा अखंड राहू देत अशी प्रार्थना आपण करावी. 7 सगुणाची भक्ती करता करता मीचा विसर पडत जातो. सगुणाची भक्ती करता करता मीचा विसर पडत जातो. मी नसून तूच आहेस ही भावना दृढ होत जाते. शेवटी मी नाहीसा झालो की राम किंवा कृष्ण देखील नाहीसे होतात आणि परमात्मा तेवढा शिल्लक उरतो. हे आहे. आता राम करता ही भावना दृढ होणं हा सुद्धा कृपेचा, हे सुद्धा कृपेनंच घडतं. सगुणाची भक्ती करता करता मीचा विसर पडत जातो. मी नसून तूच आहेस ही भावना दृढ होत जाते. शेवटी मी नाहीसा झाला की राम आणि कृष्ण देखील नाहीसे होतात आणि परमात्मा तेवढा शिल्लक राहतो. हे सर्व आकारात ज्या ज्यांना आपण मानत असतो ते सुद्धा गळून पडतात आणि केवळ भगवंत हा शिल्लक राहतो. 8 जेथे उत्कट भावना आहे तेथे सगुण मूर्तीला मनुष्य धर्म प्राप्त होतील, परंतु उपासकाची किंवा भक्तीची भावना नेहमी तितकी उत्कट राहीलच असा नेम नाही. म्हणून अशा उपासकाला मूर्तीच्या चैतन्याचा अनुभव येऊन देखील पारमार्थिकदृष्ट्या फायदा होईलच असे निश्चित नाही. आता या ज्या मूर्ती आहेत त्या मूर्तीला सुद्धा आपले जसे भाव आहेत तसे त्या मूर्तीमध्ये भाव, चैतन्य जागृत होत असतं. आणि आपले जर भाव ढासळलेले असतील, कमकुवत असतील, तर त्या मूर्तीत आपल्याला ते चैतन्य अनुभवाला येत नाही. हे इथे महाराज सांगतायत. 9 उपासक देहाला विसरला की उपास्य मूर्तीमध्ये त्याला जिवंतपणा अनुभवाला येऊ लागतो. शिवाय जे इतर लोक थोडे तन्मय झाले आहेत त्यांना देखील ते अनुभवाला येईल. आपण जितकं देहभान आपलं विसरून जातो, जितके आत्मस्थितीमध्ये स्थित होतं, तितकं आपणाला जे काही आपल्याकडे मूर्ती असेल, फोटो असेल, जे काही असेल ते त्यामध्ये आपल्याला चैतन्य अनुभवाला येतं. हे इथे महाराज सांगतायत. आणि आपल्यालाच नाही तर आपल्यासोबत इतरांना सुद्धा त्या मूर्तीतून, त्या फोटोतून ते चैतन्य अनुभवाला येतं. 10 एका मुलाने काही खोडी केली म्हणून शेजारच्या बाईने त्याला एक चापट मारली. त्याबरोबर त्या मुलाने केवढे भोकाड पसरले आणि त्या बाईला शिव्या दिल्या.
ते ऐकून त्याची आई बाहेर आली आणि तिने त्याला चांगला झोडपला. परंतु आईच्या हातचा इतका मार खाऊन सुद्धा तो मुलगा फार ओरडला नाही आणि त्याने आईला उलट शिव्याही दिल्या नाहीत. हे जसे खरे त्याचप्रमाणे आपल्यावर येणारी संकटे ही भगवंताने आणली आहेत. अशी निष्ठा असेल तर आपल्याला त्यांचा त्रास होईल. अशी निष्ठा असेल तर आपल्याला त्यांचा त्रास होईल, पण त्यांनी आपली शांती बिघडणार नाही. भगवंताचा विसर आपल्याला पडला की आपली शांती बिघडते. तर हे जे जसं आता संकट म्हणजे आपल्याला मारच दिलेला आहे. हे महाराज सांगतात की जी आपल्याला संकट आली ती आपल्याच कर्मांनी आलेली आहेत, त्याबद्दल वादच नाहीये, हेही महाराजांनी सांगितलंय. परंतु जशी आई आपल्याला एखादा फटका मारते, आपण कुठे चुकलो तर त्या पद्धतीने समजावं की हा आता मला फटका बसलाय, तर तो भगवंताने मला मारलेला आहे किंवा भगवंतानेही संकट आणलेली आहेत मला सुधारण्यासाठी. तर हे जर आपण स्वीकारलं आणि अशी भावना ठेवली, अशी आपली दृष्टी ठेवली, तर आपली शांती टिकून राहते आणि आपण त्या संकटांना चांगल्या रीतीने सामोरी जातो. 11. आपले ज्याच्याशी साम्य आहे त्याच्याशी आपली मैत्री जमते. आपण देही असल्यामुळे आज आपला देव आपल्यासारखाच पण त्याच्याही पलीकडे असणारा असा पाहिजे. अशा प्रकारचा देव म्हणजे सगुण मूर्ती होय. 12. आजारामधून उठलेल्या अशक्त माणसाने जसे काठीच्या आधाराने चालावे, त्याचप्रमाणे प्रापंचिकाने सगुण भक्तीने तरुण जावे. सगुण भक्ती करता करताच आपण जे काही फोटो ठेवतो, मूर्ती असतील, हे सगळं सगुण भक्तीचं रूप आहे. सगुण भक्ती करता करताच आपण निर्गुणामध्ये आपण प्रवेश करतो, सूक्ष्मामध्ये आपली प्रवेश होतो. सगुण भक्ती हा आधार होतो आपणाला. पुढे आहे 13. भगवंताची मनापासून प्रार्थना करावी. आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवितो. आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले असताना पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते. भगवंताची प्रार्थना मनापासून करावी. आपल्याला तो बरोबर मार्ग दाखवितो. आपण अंधारामध्ये वाट चालत असताना एक क्षणभरच वीज चमकते, परंतु त्यामुळे पुढचा सगळा रस्ता आपल्याला दिसतो. त्याचप्रमाणे मनापासून भगवंताचे स्मरण केले असताना पुढच्या मार्गाचे आपल्याला आपोआप ज्ञान होते. 14. भगवंता वाचून यश हे अपयशच समजावे. कित्येक वेळा अपयश हेच यश बनते. म्हणून अपयश आले तरी भगवंताच्या इच्छेने आले असे समजून शांत राहावे. भगवंता वाचून यश हे अपयशच समजावे. कित्येक वेळा अपयश हेच यश बनते. म्हणून अपयश आलं तरी ते भगवंताच्या इच्छेने आले असे समजून शांत राहावं. हे आहे भगवंत आपल्या जीवनात आहे आणि अपयश आलं तरी हरकत नाही, पण यश आहे आणि भगवंत नाही आहे तर त्या यशालाही काही किंमत राहत नाही. त्यामुळे कधी कधी म्हणजे अपयश पदरात पडणं हे फायद्याचंच आहे. हे सुद्धा भगवंताच्या इच्छेने आलं आहे असं समजून शांत राहणं हे आहे. 15. सर्व लोक या न त्या रूपाने सगुणाची उपासना करणारे असतात. सर्व लोक या न त्या रूपाने सगुणाची उपासना करणारे असतात. 16. भगवंताकडे मन लागायला सगुणोपासना उत्तम होय. 17. बुद्धीने निश्चय करावा, मन भगवंताकडे लावावे, मग इंद्रिये तिकडे बळजबरीने जातीलच. 18. एक बाई डोळे झाकून बसली म्हणजे तिला एक देवी दिसे. त्या बाईशी देवी बोलत असे आणि प्रपंचातल्या वगैरे सर्व गोष्टी कशा कराव्यात हे सांगत असे. परंतु बाईने ध्यान करणे सोडून दिल्याने तिला देवी दिसणे बंद झाले. तसेच एक मुलगा डोळे झाकून बसला म्हणजे त्याला पांढरी दाढी असलेला एक साधू दिसे. कसे वागावे, काय करावे वगैरे सर्व गोष्टी तो त्या मुलाला सांगत असे. परंतु मुलाने ध्यान करणे सोडून दिले आणि तो दाढीवाला दिसेनासा झाला. या गोष्टींचा अर्थ असा की आपल्याला सांभाळणाऱ्या शक्ती आपल्या मागे असतात, आपण त्यांची उपासना सोडू नये. हे सर्व जाणवतं आपल्याला जे काही. तर त्यामुळे आपण आपली साधना जे काही आहे, आपण उपासना ती चालू ठेवावी
असं आपणाला महाराज सांगतायत. 19 ह्या उदाहरणांच्या आधारे सांगतायत की ध्यानात अनेक गोष्टी, अनेक आपणाला उपाय आपल्याला मिळत असतात. हे आहे. 19 ठरलेली वेळ आणि ठरलेले साधन असावे, म्हणजे त्यामध्ये प्रेम येते. आपण ज्याची उपासना करतो तो तरी सगुणामध्येच असतो ना, म्हणून त्याला सुद्धा मग ती सवय लागते. 20 भगवंताच्या चरित्रांत भक्तांच्या सर्व तऱ्हा आहेत, त्यामध्ये आपणही कुठेतरी बसून भगवंताने सर्वांना समाधान दिले, मग ते आपल्याला का मिळणार नाही? भगवंताच्या चरित्रात भक्तांच्या सर्व तऱ्हा आहेत, वेगवेगळ्या प्रकारचे भक्तांच्या तऱ्हा आहेत. त्या नक्कीच इतक्या साऱ्या मनोवृत्तीचे भगवंताचे भक्त झालेले आहेत, वेगवेगळ्या मानसिकतेचे इतिहास आहेत. तर आत्तासुद्धा तर आपण त्यात कुठेतरी नक्कीच बसू आणि मग सगळ्यांचंच कल्याण झालं तर माझं नक्कीच होणार आहे. तर हे आहे. 21 खरे पाहिले असता प्रत्येक मनुष्य अद्वैताचाच अभ्यास करीत असतो. अद्वैतामध्ये नेणारे द्वैत आपल्याला पाहिजे आहे. भगवंत म्हणजे सगुण परमात्मा असा आहे की तो वेगळा दिसतो खरा, परंतु भक्ताला तो आपल्यासारखा करून घेतो. 22 ज्याच्या मागे उपासनेचा जोर आहे तोच जगात खरी कामे करतो. ज्याच्या मागे उपासनेचा जोर आहे तोच जगात खरे काम करतो. 23 आई आणि मुलगा यांच्यामध्ये साम्य असते. आईचा आवाज मुलाला कर्कश वाटणार नाही, त्याचप्रमाणे भक्तांचा आवाज भगवंताला गोड लागतो. 24 मनुष्य कसाही असला तरी भगवंताच्या स्मरणात त्याला समाधान खात्रीने मिळेल. 25 ज्याला भगवंताचे सानिध्य लाभले त्याला निर्भयता आणि निर्वासनता येईल. भगवंताच्या सानिध्यामुळे आपण निर्भय होतो आणि वासना निघून जातात, हे इथे महाराज सांगतात. 26 प्रत्येक माणसाला आधार लागतो, पण आपण अपूर्णाचा आधार धरल्यामुळे आपल्याला निर्भयता येत नाही. यासाठी भगवंताचा आधार धरावा. निर्भयी ज्याने भगवंताचा आधार धरलाय तो कुठल्याही परिस्थितीत निर्भय राहतो. हे इथे आहे. आता मी नर्मदा परिक्रमेविषयी खूप सारं ऐकत आहे, तर एक असे अनुभव आहेत की कसे यात्रा करणारी निर्भय मैया आहे ती सर्व काही करणार आहे. त्यामुळे जंगलातनं म्हणजे अत्यंत कठीण अशा डोंगरातनं हे एकटे पण साधक अगदी निर्भयतेने, ही निर्भयता कुठून येते तर त्या मैयावरती जो विश्वास ठेवलेला आहे आणि जी खात्री आहे त्यातनं ती निर्भयता आलेली आहे. तर हे आहे. प्रत्येक माणसाला आधार लागतो, पण आपण अपूर्णाचा आधार धरल्यामुळे आपल्याला निर्भयता येत नाही. यासाठी भगवंताचा आधार धरावा. हे आहे. 27 आपला प्राण हे जसे आपले सर्वस्व आहे त्याप्रमाणे आनंदमय राहण्याकरता भगवंत हवा. 28 भगवंता वाचून कशातही समाधान नाही, त्याच्याशिवाय जगण्यात मजा किंवा आनंद नाही. जो भगवंताचा झाला त्याला जगण्याचा कंटाळा येणार नाही. विषयाचा आनंद हा दारूसारखा आहे. धुंदी उतरल्यावर मनुष्य जास्तच दुःखी बनतो. मी भगवंताचा आहे या जाणीवेने जो राहील त्याला कायम आनंद भोगता येईल. 29 आपण निपक्षपात बुद्धीने विचार केला तर भगवंताचा मार्ग आपल्याला सापडेल. भगवंत हा सर्वांना साध्य आहे, पण काही न करणाऱ्याला तो साध्य नाही. जेवढे आपल्याला समजले आहे तेवढे आपण आधी करावे, मग पुढली माहिती आपोआप मिळते आहे त्यामध्ये समाधान असावे. उगीच जास्त चिकित्सा करणे हे मीपणाचे आणि देहबुद्धीचे ज्ञान आहे. जे आपल्याला समजलेलं आहे ते आपण करायचं, केल्याशिवाय त्याची प्राप्ती होऊ शकत नाही, हे इथे महाराज सांगता आहेत. 30 भगवंत आहे असे मानणे म्हणजे काय? भगवंत आहे असे मानणे म्हणजे काय? भगवंत आहे याचा अर्थ असा की ही सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे, त्या सृष्टीचे तो रक्षण आणि पालन करतो. सृष्टीमध्ये अनेक समूह आहेत, त्यांचे सुद्धा रक्षण आणि पालन तोच करतो. त्या समूहापैकी आपण एक जीव आहोत आणि आपलेही रक्षण आणि पालन तो सदा करीत आहे. काय सांगतात? भगवंत आहे असे मानणे म्हणजे काय? भगवंत आहे याचा अर्थ असा की ही सृष्टी भगवंताने उत्पन्न केली आहे, त्या सृष्टीचे तो रक्षण आणि पालन करतो. सृष्टीमध्ये अनेक समूह आहेत, त्यांचे सुद्धा रक्षण आणि पालन तोच करतो.
त्या समूहापैकी आपण एक जीव आहोत आणि आपलेही रक्षण आणि पालन तो सदा करीत आहे, हे मानणं आहे. हे मानणं आहे. त्यामुळे तोच करत आहे, तोच, म्हणून आधार एकच आपल्याला वाटणं आवश्यक आहे. 31. जसा मी भगवंताचा आहे, जसा मी भगवंताचा आहे तसे सर्व जग भगवंताचे आहे, म्हणून भगवंतावर प्रेम केले की सर्व जगावर प्रेम बसेल. जसा मी भगवंताचा आहे तसे सर्व जग भगवंताचे आहे, म्हणून भगवंतावर प्रेम केले की सर्व जगावर प्रेम. ही सर्व सृष्टी भगवंतातनं निर्माण झालेली आहे आणि सर्वच त्याची लेकरं आहेत, मग ते पशु पक्षी मानव प्राणी सर्व काही. तर त्यामुळे मी जर भगवंताचा आहे तर संपूर्ण जग त्याचं आहे. त्याच्यामुळे भगवंतावर प्रेम झालं तर त्याच्या सृष्टीवर सुद्धा आपणहून प्रेम जडतं. 32. ज्याप्रमाणे भगवंताच्या प्रसादामध्ये एखादा कडू बदाम आला तरी तो आपण खातो, त्याप्रमाणे भगवंताने एखादे वेळी दुःख दिले तरी ते आनंदाने सोसायला पाहिजे. प्रसाद म्हणून घेतलं तर ते आपणाला दुःखही सोसणं सोपं आहे. 33. संगतीने बेमालूम सवय लागते, त्याचप्रमाणे भगवंताच्या भक्तीने विषय बेमालूम नाहीसा होतो. कुठलीही संगत असेल तर ती सवय लागते एकमेकांची, आणि त्या ज्या सवयी असतात एकमेकांच्या त्या एकमेकांना लागतात. तर मग भगवंताचा जर सहवास घेतला सतत, आता तो सहवास आपण संतांच्या माध्यमातूनच घेऊ शकतो, आणि जर आपण म्हणून संतांच्या संगतीत सतत राहिलो तर आपणाला आपण भगवत स्वरूप पाहायला आत्मबुद्धी आपली होण्यास आपणहून होणार आहे, हे इथे सांगतात. 34. जग प्रगती पर आहे हे खरे, पण पैसा, मुले, मान्यता वगैरे ऐहिक सुखाची वाढ होणे यालाच आपण प्रगती समजतो. भगवंताची भक्ती ही खरी प्रगती होय. ही प्रगती बाहेर दिसण्यासारखी नाही. ही प्रगती बाहेर दिसण्यासारखी नाही. तर हे आहे आज प्रगतीचं मापच हे मानलं जातं की कोण जे काही शिकलेलं आहे त्याच्यानुसार त्याचा व्यवसाय पाणी धंदा कसा चालतो, त्याच्याकडे संपत्ती किती आहे, त्याचं शिक्षण किती आहे, हे सर्व प्रगतीची लक्षणं मानली जातात. परंतु भगवंताची भक्ती ही खरी प्रगती आहे, आणि ही काही प्रगती कोणाचीच बाहेर दिसत नाही. किती कोणी प्रगती केलेली आहे ही बाहेर न दिसण्यासारखी प्रगती आहे, हे ते महाराज सांगतात. 35. आपल्याला जर विद्या पाहिजे असेल तर आपण विद्वानांची संगत धरली पाहिजे. त्याचप्रमाणे आपल्याला भक्ती आणि आनंद पाहिजे असेल तर भगवंताची संगत धरली पाहिजे, कारण आनंद भगवंताजवळ आहे. 36. राम करता आहे ही भावना ठेवावी, हेच भक्तीचे स्वरूप आहे. 37. बुद्धीपेक्षा आणि पैशापेक्षा सदाचाराचे वजन जास्त असते. सदाचरण असून भगवंताची निष्ठा असेल आणि आहे त्या परिस्थितीत समाधान ठेवण्याची सवय असेल तरच प्रापंचिक सुख लाभते. सुख हे कोठून उत्पन्न करायचे नसून ते आपल्या वृत्तीमध्येच असते. 38. मी देही आहे असे म्हणता म्हणता आपण या देहाचे झालो, त्याचप्रमाणे मी देवाचा आहे असे म्हणत गेल्याने आपण देवरूप होऊन जाऊ, पण हे होण्यासाठी सगुणोपासनेची जरुरी आहे. 39. जी गोष्ट घडेल ती आपण भगवंताला सांगावी. भगवंताच्या अस्तित्वाची जाणीव ठेवण्यासाठी भगवंताला सांगून प्रत्येक काम करावे, हे आहे. असं आपण करत गेलो, प्रत्येक गोष्ट त्याला स्मरण करत 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 गेलो की नंतर आपणहून मी करता हा भाग जाता 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 भगवंत करता, राम करता, ह्या भावनेत आपण कधी प्रवेश करू आपल्याला समजणार नाही, हे आहे. 40. भक्तीने भगवंत साधतो म्हणून आपण भक्ती करावी. भक्तीने भगवंत साधतो म्हणून आपण भक्ती करावी. 41. उपासना किंवा भक्ती वाढवावी म्हणजे फलाशा आपोआप कमी होते. 42. तू जे देशील ते मला आवडेल असे आपण भगवंताला सांगावे. तू जे देशील ते मला आवडेल असे आपण भगवंताला सांगावे. 43. लहान मुलगा एखाद्या वस्तूसाठी हट्ट करू लागला की आपण त्याच्या पुढे त्या वस्तूसारख्या इतर पण बाधक नसणाऱ्या 10-20 वस्तू टाकतो.
त्या नवीन वस्तू पाहिल्या की तो मुलगा पहिल्या वस्तूचा हट्ट विसरतो, त्याप्रमाणे सगुण पासनेचा परिणाम होतो. दृश्य वस्तूवर आपले प्रेम आहे, जे दिसते तेच सुखाचे आहे असे आपल्याला आज वाटते. म्हणून आपणच आपल्या कल्पनेने भगवंताला सगुण बनविला आणि त्याची उपासना केली. आपली बुद्धी निश्चयात्मक होण्यात या उपासनेचा शेवट होईल. असं आहे. जे आपण या मूर्ती बनवणं, फोटोज निर्माण करणं, हे सर्व आपण निर्माण केलं का आता आपल्याला त्याचं स्मरण व्हावं भगवंताचं. आणि असं करत करत मग आपण हळूहळू ती भगवंताचं स्मरण ह्या फोटोंशिवाय, मूर्तीशिवाय आपलं कायम राहू लागतं. आणि आपण सूक्ष्म पातळीवरती आपण पोचतो. निर्गुण अवस्थेमध्ये निर्गुण रूपात असलेल्या भगवंतापर्यंत आपणाला सगुण उपासना घेऊन जाते. तर अशा रीतीने इथं हे आपणाला बोधवचन महाराजांनी भगवंताविषयी हे भक्तीविषयी सांगितलेले आहेत. तर पुढे आहे 44. एक 5 मिनटं घेऊ, म्हणजे ना हे पूर्ण होईल, कारण हे आपण रोज ऐकतो. 44. भगवंताला सगुणामध्ये आणला हा संतांचा आपल्यावर फार मोठा उपकार आहे. संतांनी आपल्याला सांगितले की ही दृश्य मूर्ती तुझी आहे. तुला हव्या असणाऱ्या सर्व वस्तू देणारा भगवंत तोच आहे. ही जाणीव आणि कल्पना आपल्या ठिकाणी वाढत गेली तर त्यामुळे भगवंत दाता आहे ही जाणीव उत्पन्न होईल. भगवंत दाता आहे, तो माझ्या मागे आहे, तो माझ्या सुखाचा आधार आहे, तो माझे कल्याण करणारा आहे ही जाणीव झाली की जे मिळाले ते भगवंताच्या इच्छेनेच मिळाले ही भावना होऊन आहे त्या परिस्थितीमध्ये समाधान टिकेल. आपल्याला हे संस्कार कसं भगवंत आपला आहे आणि जसं आपण माणसाशी नातं जोडलं तसं भगवंताशी नातं जोडायला आपणाला संतांनी शिकवलेलं आहे, हे इथे महाराज सांगतात. पुढे 45. सगुणाच्या उपासनेला आज आपण कल्पनेने आरंभ करू, कल्पनेने आरंभ करू, मागून निश्चयात्मकता आपोआप येईल. 46. अनन्यतेशिवाय भगवंताची प्राप्ती नाही, त्यातच भक्ती जन्म पावते. 47. समजा एखाद्या माणसाचे लग्न झाले, तो काल ब्रह्मचारी होता आणि आज गृहस्थाश्रमी झाला, तरी त्याच्या जीवनातले इतर व्यवसाय चालूच राहतात. त्याचप्रमाणे आपण भगवंताचे झालो तरी आपले प्रपंचातले सर्व व्यवहार पूर्ववत सुरळीत चालतील. 48. रामराय वनामध्ये जायला निघाले तेव्हा त्यांनी सीतामाईला बरोबर न येण्याविषयी सांगितले. त्यावेळी तिने उत्तर दिले की रामा, तुझ्यासह सर्व कष्ट सुखमय आहेत आणि तुझ्याशिवाय सर्व सुखोपभोग हे कष्टमय आहेत. सीता ही श्रीरामाची मोठी भक्त होती आणि म्हणून तिची अशी अवस्था होती. तिला परिस्थितीची जाणीव नव्हती. पण आपली गोष्ट तशी नाही. आपण एकीकडे परिस्थितीवर अवलंबून आहोत आणि दुसरीकडे आपल्याला भगवंत पाहिजे, म्हणून आपण मध्यम मार्ग धरावा. तो म्हणजे हा की आपण म्हणावे, रामा, माझी परिस्थिती तुझ्या इच्छेवर अवलंबून आहे. असे आपण म्हटले की परिस्थिती बदलली तरी आपला आनंद टिकेल. जी काही परिस्थिती असेल ती बाबा भगवंताच्या इच्छेमुळे मला आलेली आहे, असं आपण जर आपला मानायला सुरुवात केली आणि निश्चय पक्का झाला तर आपण ठेविले अनंते तैसेची राहावे, चित्ती असो द्यावे समाधान, ही अवस्था आपणाला प्राप्त होऊ शकते. 49. माझ्या देवाला हे आवडेल का अशा भावनेने जगात वागणे हाच सगुणोपासनेचा हेतू आहे. 50. चिकित्सा थोडी बाजूला ठेवून भगवंताचे स्मरण करावे. 51. जसं औषध काय आहे, कशासाठी आहे हे बाजूला ठेवून दिलंय ना औषध, तर ते शांतपणे मुकाटाने घ्यावं असं आपण ऐकतो. तर तसं शांतपणे घ्यावं. तर हे इथे आपल्याला जे नामाचं औषध दिलंय तेही शांतपणे घ्यावं, स्मरण करावं. नामस्मरण जेव्हा नसेल होत तेव्हा काही मनन, चिंतन, श्रवण, भजन ह्या गोष्टी आपण करू शकतो. 51. आपले मन मारा असे न सांगता आपले मन भगवंताकडे लावा असे संत सांगतात. 52. सर्व भोगूनही काळजी नसणे हे उपासनेचे खरे बीज आहे. उपासनेचे तेज कसे झळकले पाहिजे? तेज फार विलक्षण असते, पैशाचे किंवा विद्वत्तेचे इतके नसते. सर्व भोगूनही काळजी नसणे हे उपासनेचे खरे बीज आहे. उपासनेचे तेज कसे झळकले पाहिजे? तेज फार विलक्षण असते, पैशाचे किंवा विद्वत्तेचे
इतके नसते. उपासनेचं तेजापुढे पैसे किंवा बाकी सर्व तेज फिक्की आहेत. 53 आपण ज्या मूर्तीची उपासना करतो त्या मूर्तीमध्ये तेज वाढत असते. ज्या मूर्तीची उपासना एखाद्या साधूने केलेली असेल त्या मूर्तीमध्ये फार तेज असते आणि ते पुष्कळ काळ टिकते, शिवाय ते इतरांना उपयोगी पडते. आता महाराजांनी ज्या भावनेने राममूर्तीची स्थापना केली आणि तिथं रामाची मूर्ती स्वतःहून चालत आली, स्वतःहून आली आणि महाराजांनी अखंड तिची सेवा केली, तर त्या मूर्तीचं तेज आज महाराजांच्या निर्याणानंतर पण आजही तिथं तेच तेज आपणाला अनुभवता येत आहे. कारण महाराजांनी त्यांचं सर्व तेज त्या मूर्तीमध्ये ओतलेलं आहे. चोषोपन्न जसजशी आपण सगुणाची उपाधी वाढवितो तसतशी आपली उपाधी कमी कमी होत जाते. 55 डोंगराच्या माथ्यावर चढल्यानंतर पलीकडे असलेले आपले गाव जसे आपल्याला दिसते तसे सगुण रूपमय झाल्याशिवाय निर्गुण होता येत नाही. 56 रस्ता चालून गेल्याशिवाय जसे आपले घर गाठता येत नाही तसे सगुणोपासनेशिवाय आपल्याला उपाधी रहित होता येत नाही. म्हणजे आपल्याला ह्या मूर्तींचा किंवा फोटोचा किंवा अशा आधार ग्रंथांचा, ह्या सर्व गोष्टींचा, संतांचा आधार आवश्यकच आहे. आणि त्यात आपण एकरूप होऊ लागलो की मग भगवताशी आपणहून एकरूप होतो, हे इथे आहे. 57 भक्ती अत्यंत स्वाभाविक आहे, ती प्रत्येकाला हवीच असते, कारण आवडीशिवाय मनुष्यच सापडणार नाही. 58 अभिमानरहित राहिल्याशिवाय भक्ती करता येणार नाही. 59 शेताची राखण करण्याकरिता जसे काठीवर कांबळे घालून त्याचे सोंग करतात तसेच सगुण उपासनेचे आहे. राखणदार हजर नसताना ते सोंग ज्याप्रमाणे शेतात रक्षण करायला उपयोगी पडते त्याचप्रमाणे निर्गुणाच्या अभावी सगुण हे परमात्म्याची आठवण करून द्यायला उपयोगी पडते. 60 भक्तीविणे भगवंत नाही. 61 आपली प्राप्ती करून घ्यायची असल्यास भक्ती हेच साधन आहे असे स्वतः परमात्म्यानेच सांगितले आहे. 62 जगाचे खरे स्वरूप कळायला सगुण उपासनाच कारणीभूत आहे. उपासनेचे खरे स्वरूप म्हणजे आपले दोष आपल्याला दिसणे होय. उपासनेचे खरे स्वरूप म्हणजे आपले दोष आपल्याला दिसणे होय. 63 जसे नामस्मरण विस्मरणाने करता येत नाही त्याचप्रमाणे भक्ती अभिमानाने करता येत नाही. 64 सहज समाधी ही भक्तीने साधील दुसरी समाधी योगाची होय. सहज समाधी ही भक्तीने साधेल आणि दुसरी समाधी ही योगाची होय. अशा रीतीने भक्ती संदर्भातली ही बोधवचनं इथं आज पूर्ण झालेली आहेत. तर ही सोपी असल्यामुळे, म्हणजे सोपी म्हणजे ही आपण वारंवार ऐकतो आपण रोजच्या प्रवचनात, त्याच्यामुळे जरा फास्ट घेतली. आपण 1 मिनिटात आपण महाराजांचं नाम घेऊया आणि मग थांबूया. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय